नमस्कार. दुसऱ्या दशकाचा अभ्यास सुरू केला आहे आणि असं आपण पाहिलं की या दशकामध्ये मनुष्य स्वभावाचं वर्णन समर्थ करणार आहेत. आणि त्यातला पहिला अगदी आपल्याला जवळचा वाटणारा समास पाहिला की ती सगळी लक्षणं अगदी स्वतःला जरी मूर्ख म्हणत नसलो तरी पण आपल्यामध्ये कशी काही आहेत याचा पण थोडासा विचार नकळत का होईना गेल्या आठवडाभर आपल्या मनात आला. आणि ह्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण दुरुस्त करूया असंही मनात आलं. एका मैत्रिणींनी 2-4 शब्द विचारले, त्याचे अर्थ, त्याच्या ओव्यांचे अर्थ सांगितले. असं करायला हरकत नाही आपल्याला. समासाचा अभ्यास झाल्यावर आपण जेव्हा प्रत्यक्ष समास वाचता तेव्हा समजा आपल्याला एखादी ओवी, एखादा शब्द कळला नाही तर मला व्हॉट्सॲपवरती विचारायला हरकत नाही. मी पण अभ्यास करेन, समजा मला माहिती नसलं तर अभ्यास करून सांगेन. पण इथे काही आपण प्रत्येक ओवी घेऊ शकत नाही. आपण साधारण सगळ्या समासाचा भाव काय आहे तो घेतो. त्यामुळे ओव्या वाचताना कदाचित 350 वर्षापूर्वीचा एखादा शब्द आपल्या परिचयाचा नसेल तर तसा विचारायला काही हरकत नाही. मागच्या समासामध्ये आपल्याला असं पाहिलं की प्रत्येक ओवीचा जो शेवटचा अर्धा चरण आहे तो एक मूर्ख, तो एक मूर्ख, अशा सगळ्या ओव्या आपण पाहिल्या. आणि मूर्खाचं वर्णन केलं आहे अगदी सहजपणानं, सोप्या सोप्या वाटण्याकडून. अकारण हास्य करी विवेक सांगता न जरी जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख, बहुत जागत्याच्या न त्यामध्ये करिशय न परिस्थिती भूभूषण तो एक मूर्ख, असं सगळं तो एक मूर्ख, तो एक मूर्ख, तो एक मूर्ख असं सगळं समर्थानं सांगितलं. आणि आता आज दुसरा समास आहे ना, तर तो उत्तम लक्षणाचा आहे. तर असं वाटलं की आता अर्धचाळ हा एक उत्तम, हा एक उत्तम असं असायला हवं, पण नाही. याचा अर्थ काय? समाजामध्ये तुमच्या आमच्या भोवती अनेक वर्षांमध्ये, गेल्या 400 वर्षांमध्ये सुद्धा उत्तम नव्हतंच का कोणी? मग जसं तो एक मूर्ख, तो एक मूर्ख, तसं तो एक उत्तम, तो एक उत्तम असं का बरं नाही समर्थाने लिहिलं? असं स्वाभाविकच मनामध्ये आलं. तर लक्षात असं घ्यायचं की काय होतं, हा जो उत्तम माणूस किंवा शहाणा माणूस आपण ज्याला म्हणतो ना, तो शहाणा नेहमीच वागेल याची खात्री नसते. आणि म्हणून तो एक उत्तम, तो एक उत्तम अशी लक्षणं देताना असं असू नये, असं असू नये, असं वागू नये, असं वागू नये असंच समर्थाने सांगितलं. म्हणजे नाव बदललं. हां, मूर्ख लक्षणाच्या ऐवजी उत्तम लक्षण नाव आलं. पण तरीसुद्धा याही समासात कसं वागावं हेच आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे चुकीचं वागू नये आणि त्या चुकीच्या वागणुकीचाच उल्लेख करतायत. वाट पुसल्यावेळी जाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये, काय की कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये, विश्वासघात आहे. म्हणजे आता तो एक मूर्ख गेलं, पण काय करू नये तेच सांगितलं. आणि त्यामुळे सगळा समास वाचताना असं वाटतं की अरे बापरे, म्हणजे ते पहिल्या काय 74 वया होत्या त्याच्याच पुढलं हे सगळं आहे. आणि मग नाव मात्र उत्तम लक्षण दिलं आहे. तर याचं कारण आपण लक्षात घ्यायचं की आपण आता आध्यात्मिक किंवा पारमार्थिक ग्रंथाचा अभ्यास करतो आहे. कसं वागावं, म्हणजे मी मागे बोलले पण असेल कदाचित की समर्थांच्या मनाच्या श्लोकांना असं म्हटलं जातं की मनाचे श्लोक म्हणजे काय आहे, तर ते मनाचं ब्युटी पार्लर आहे. आणि मनाचे श्लोक हे दासबोधाचं तसं म्हटलं तर सारे दासबोधात जे सांगितलं आहे ते छोट्याशा रूपामध्ये आपण असं गृहीत धरलं आहे की मनाचे श्लोक म्हणजे आपलं लहान मुलांसाठी पाठांतरासाठी आहेत. तसं खरं काही नाही आहे. या 200 समासामध्ये जो काही विषय आहे तोच त्या 205 मनाच्या श्लोकांमध्ये पण थोडक्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे. मग ते जसं आपल्या मनाचं सौंदर्य वाढवण्यासाठी ते मनाचे श्लोक आहेत, तसंच इथे पण आपल्या लक्षात येईल की आपल्याला तयार करतायत समर्थ. आणि तयार करायचं म्हणजे काय आहे, तर आपलं जे मन आहे, आपला जो खरं स्वरूप आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आणि तसं आचरण आपल्याकडनं व्हावं असा त्यांचा प्रयत्न आहे. या दृष्टीने विचार केला तर आता उत्तम कोणाला म्हणायचं हे सांगण्यासाठी समर्थ हा समास हे करणार. आत्ता मी म्हटलं तसं की थोडासा विचार करू आपण की त्यावेळेला निदान समर्थांनी शिवाजी महाराजांबद्दल इतका आदराचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांजवळ हे सगळे गुण होते. आज जे आपण उत्तम पुरुषाची लक्षणं पाहणार आहोत, उत्तम लक्षणं पाहणार आहोत, तर नक्कीच महाराजांच्या जवळ हे सगळे गुण होते. तर थोडासा विचार करूया आपण. आणि स्वतः समर्थांचं आचरण पण तसंच खरोखरच आदर्श ज्याला म्हणता येईल असं होतं. इतकं जीवनाचं नेमकेपण ठरलेलं. म्हणजे मला कधी कधी असं गंमत वाटते की आपण
आजच्या दिवसभरामध्ये काय करणार आहोत हे अगदी ठरवलं असलं तरी ते ठरवल्याप्रमाणे होतं असं नाही. मग आठवड्याचं, वर्षाचं, 10 वर्षाचं प्लॅनिंग तर शक्यच नाही आहे. आणि समर्थांनी आयुष्याची योजना सगळी केलेली होती. खरोखरच 12 वर्ष त्यांची जांब मुक्कामी औरंगाबाद जिल्ह्यातल्या जन्मगाव त्यांचं जे, तिथे फक्त 12 वर्षापर्यंत ते होते. त्या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये काय काय गोष्टी कमावल्या, मिळवल्या, ते तर आहेच. म्हणजे बालपणा असं नाही की बालपणामध्येच वाया गेलं असं नाही. त्या बालपणामध्ये अनेक गोष्टी या नारायणाने आत्मसात केल्या. पुढे 12 वर्ष कठोर साधना केली. अगदी गोदावरी आणि नंदिनी नदीच्या काठी असणाऱ्या टाकळी या गावामध्ये 12 वर्ष रामरायाचं नाम घेतलं, गायत्री मंत्र केला, किती किती सूर्यनमस्कार, किती किती शरीर कमावलं, अनंत गोष्टी केल्या. या 12 वर्षांनंतर म्हणजे वयाच्या 24व्या म्हणजे अगदी तरुणपणी पुढे 12 वर्ष ठरवून पायी देशपर्यटन केलं. आणि हा 36 वर्षानंतर उर्वरित जी 38 वर्षाचा कालावधी आहे तो आपल्या सगळ्यांसाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या महाराजांच्या कार्याला मदत केली. असं सगळं आखीव रेखीव उत्तम पुरुषाला शोभेल असं संबंध आयुष्य समर्थांनी स्वतः पण घालवलं. तर आज आपण उत्तम पुरुषाची लक्षणं सांगता सांगता थोडासा महाराजांचा आणि समर्थांचा पण विचार करूया. म्हणजे आठवत असं कवी यशवंतांचं एक छत्रपती शिवराय नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाला प्रस्तावना जी दिली आहे ती यशवंतराव चव्हाणांनी दिलेली आहे. त्याच्यामध्ये यशवंतरावांनी असं म्हटलं आहे की शिवरायांचं म्हणजे महाराजांचं जीवन घडताना त्यांना समकालीन 2 प्रतिभावान व्यक्ती मिळाल्या. एक म्हणजे कविभूषण. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराजांच्या दरबारामध्ये कविभूषण होते, अत्यंत प्रसिद्ध कवी, खरे उत्तर भारतातले, पण ते महाराष्ट्रात आले. आणि आजही असं आहे बरं का, उत्तर भारतामध्ये आपल्याला अगदी हरियाणा, बिहार, राजस्थान या सगळ्या भागामध्ये या भूषणाच्या कविता असंख्य मंडळींच्या मुखोद्गत आहेत असं दिसतं. म्हणजे तो भूषणकवी त्यांचा, पण त्यांनी शिवरायांच्यावरच्या कविता अजरामर करून टाकल्या. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी हे प्रतिभा सामर्थ्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये समर्थांच्या वाणीतून शिवरायांचं कर्तृत्व दाखवलं. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा अखंड साक्षेप भूमंडळी, असं महाराजांचं. तर हे उत्तम पुरुष म्हणण्यासाठी हे सगळी जी काही लक्षणं आहेत ती कशी महाराजांच्याकडे होती हे सांगणारे 2 जण प्रतिभावान व्यक्ती समर्थ आणि भूषण कवी आपल्याला यांच्याकडून कळतं. या अर्थाने विचार केला तर आजही आपल्याला एकीकडे आपण विज्ञान कसं पुढे गेलेलं आहे त्यामुळे या विज्ञानाच्या सहाय्यानं आपलं जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करतोच आहे, पण तरी देखील दुसऱ्या हातात आपल्याला दासबोध लागतोच आहे. म्हणजे विज्ञानाने जी काही प्रगती केली आहे ती प्रगती ऐहिक भौतिक गोष्टींमध्ये होते, त्याचा आपण उपभोग घेतो आहे, त्याप्रमाणे जीवन समृद्ध होत आहे. पण नुसत्या त्या गोष्टीने जीवन समृद्ध होत नाही, तो दुसऱ्या हातात दासबोध घ्यावा लागतो. आणि मग आपण नेमके कुठे आहोत हे आपल्याला कळण्यासाठी ती मागची लक्षणं काढून टाकायची. उत्तम पुरुष कसा होता, मग त्याचं रूप म्हणजे काय, तर समर्थ कसे होते, महाराज कसे होते, किंवा अन्य जी अनंत मंडळी आपल्याकडे जी आदर्श जनभाणू अशी जी झाली ती कशी होती, या सगळ्यांचा विचार करताना ही उत्तम लक्षणं आपल्याला खऱ्या अर्थानं समजून येतात याचा विचार करायचा. मी असं म्हणत होते की ही जी लक्षणं समर्थांनी सांगितली याच्यामध्ये नकारपणानं दिलं आहे. म्हणजे हे असावं, हे असावं, हे असावं असं नाही दिलं. असं असू नये, असं असू नये, अशी नकाराची लक्षणं सांगितली. साधारणपणानं या समासाचे 2च भाग होतात. एका भागामध्ये म्हणजे पहिल्या 30 ओव्यांमध्ये ही सगळी उत्तम माणसाजवळ माणसांनी कसं वागावं, कसं आचरण करावं याची खूप सारी उदाहरणं समर्थांनी दिलेली आहेत. आणि नंतरच्या समासाच्या 31 ते 42 या ओव्यांमध्ये हा सगळा उत्तम पुरुष बरोबर आहे, त्याचं आचरण कसं असावं, त्याचं वागणं कसं असावं, त्याची नीतिमत्ता कशी असावी, समाजामध्ये कसं त्याचं लोकांच्याकडे लोकांनी त्याच्याकडे आदर्शवत कसं पाहावं, यासाठी त्याचं वागणं कसं असावं, अशा अनंत गोष्टी त्यांनी 31 ओव्यांमध्ये दिल्या. पण त्यांनी स्पष्टपणानं असं सांगितलं की एवढं सगळं करून पुरत नाही, आणखीन एक गोष्ट महत्त्वाची लागते. आणि ती महत्त्वाची गोष्ट काय, तर आपल्या या सगळ्या आचरणाला भगवंताचं अधिष्ठान लागतं. म्हणजे अगदी जी
आपण दासबोधाच्या अभ्यासाला सुरुवात करताना भक्तीच्या मार्गानं आपल्याला जायचं आहे असं म्हटलं, किंवा अनंत ठिकाणी आपल्याला समर्थ सांगणार आहेत की अनेक मार्ग आहेत, किंवा भगवद्गीतेने पण आपल्याला सांगितले ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, राजयोग आहे वगैरे. पण या सगळ्यांमध्ये सुद्धा भक्तीचा मार्ग आहे तो सर्वांसाठी योग्य आहे. त्याच्या मार्गाने जावं म्हणून हे पण सांगतात की उत्तम लक्षण सगळे अंगी बाणावे, अशाप्रमाणे सगळं आचरण करावं. अगदी खरी गोष्ट आहे. पण ते करताना भगवंताचं अधिष्ठान, भगवंताचं स्मरण आपल्या प्रत्येक गोष्टीला हवं. जसं आपण म्हणतो ना की आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा आपण सगळ्या गोष्टी अगदी प्रयत्नपूर्वक, काळजीपूर्वक अगदी करतोय, पण तरी देखील भगवंताचं स्मरण त्या प्रत्येक ह्याच्यात हवं. आणि मग असं प्रत्येक वेळी, म्हणजे प्रत्येकच ओवी हे खरं म्हणजे ही अनुकरणीय आहे, उत्तम वर्षाचीच आहे. आणि ती आपल्याला भगवंताच्या अधिष्ठानाने ही सगळी उत्तम लक्षणं आपल्या अंगी घ्यावीत. अशा 2च गोष्टी या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहेत. विचार करायला लागला तर सगळ्या 42च्या 42 ओव्या आपल्याला वाचायला हव्यात. मग आपण आपल्या वेळेत बसतील तेवढ्या वाचायला होत नाही, याच्यातला भाग नाही. हा पारमार्थिक ग्रंथाचा अभ्यास आहे ना, त्यामुळे माणसानं हे सगळं का करायचं आहे तर आपलं कल्याण साधून घेण्यासाठी करायचं आहे, आपल्या हितासाठी सगळं करायचं आहे. दासबोधाचा अभ्यास का करायचा आहे? मला चांगल्या गोष्टी कळाव्यात, माझ्याकडनं की चुका होऊ नयेत, ही मूर्ख लक्षणं टाळता यायला हवीत, उत्तम लक्षणासाठी काय काय करायचं ते सगळं आपण लक्षात आणलं पाहिजे. अशासाठी आपण हे सगळं वाचतो आहोत. अगदी बरोबर आहे. या सगळ्या हिताच्या किंवा कल्याणाच्या आड येणारी एकच गोष्ट आहे, समर्थ आपल्याला सांगणार याच्या मागचं कारण की देहबुद्धी ही ह्या सगळ्याच्या आड येते. देहबुद्धी म्हणजे काय? तर मी स्वतःला देहच समजते. मी म्हणजे काय? या देहाला फक्त स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं आपलं नाव काय? तर या देहाला नरेंद्र म्हणतात. हा देह या काळापुरता या जन्मामध्ये मी घेऊन आलेली आहे भाडोत्री. तो देह टाकला की नवीन देह घेऊन मला परत स्वरूपाला माझ्या यायचं आहे. ते जे खरं माझं रूप आहे ते आपल्याला कळावं, हा खरा नरदेहातला महत्त्वाचा विषय आहे. पारमार्थिक ग्रंथाच्या अभ्यासामध्ये हे आपल्याला शिकायचं आहे. पण मी या देहाच्या प्रेमात अडकल्यामुळे मी म्हणजे हा देह अशी माझी पक्की धारणा झालेली असते आणि ही त्याच्या आड येते. देहाच्या प्रेमात मी गुंतल्यामुळे मी देहच आहे असं म्हटल्यामुळे मी फक्त देहाच्या सुखाचा विचार करते. खावं प्यावं मौज मजा करावी, ही जी काही ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय त्यांना खुश ठेवावं. माझी एक मैत्रीण होती. एक दिवस तिला तिची मैत्रीण रागावली. ती म्हणाली काय चाललं आहे तुझं की पैसा जवळ आहे, वेळ जवळ आहे, कॉलेज झालं की आपलं काही नाही, दर शुक्रवारी सिनेमा बघायचा, फर्स्ट डे फर्स्ट शो. आणि मग कोणीतरी कानउघाडणी केली की काय चाललं आहे, ह्याच्यात आयुष्य घालवायचं आहे, आपल्या आयुष्याला काहीतरी ध्येय असायला हवं, आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं. पण मौज मजा, आपला जो वेळ आहे, आपला जो पैसा आहे, आपण तरुण आहोत, म्हणजे मी देह आहे आणि या देहाला हवं असणार, मी वाटेल ते करेन, अशा प्रकारचं जे काही वर्तन आहे ते वर्तन कधीतरी आपलंच आपल्याला वाटलं पाहिजे की चुकतं आहे आपलं. याच्यासाठी उत्तम लक्षणं समर्थाने सांगितलेली आहेत. मग मी म्हणजे कोण आहे हा दुसरा प्रश्न आला की मी म्हणजे देह नाही आहे. त्यामुळे देहाला काय हवं आहे हे नाही सारखा विचार करायचा. मग मी कोण आहे? तर मी म्हणजे आत्मा आहे. माझं खरं स्वरूप जे आहे ते जे की आहे ते मी जाणलं पाहिजे. आता मी आत्मा आहे हे समजलं, याला खरं म्हणजे परमार्थ म्हणायचं. हे समजणं याला परमार्थ म्हणायचं. म्हणजे मी देह आहे ही बुद्धी कमी कमी व्हायला पाहिजे. ही अशी एकदम कमी होत नाही. म्हणजे देहावरचं प्रेम असं पटकन टाकून द्या असं नाही सांगता येणार. तो देह आपला आहे, ममत्व आहे त्या देहाशी, त्यामुळे त्या देहाचं प्रेम असं सुटत नाही. सोडू म्हणता तर नाहीच सुटत, पण निदान ते कमी कमी करायला हवं असा एक विचार हळूहळू प्रयत्नाने करता येईल हे आपल्याला शिकायचं आहे. जसं आहे ना की आपण मनाचे श्लोकांना अगदी सुरुवातीला मना सज्जना भक्तिपंथेची जावे असं म्हटलं. आता मनात सज्जना, त्याचं सज्जन आहे तर वेगळं त्याला कशाला सांगायला हवं असं वाटेल. पण बा सज्जन म्हणा म्हणजे खरं म्हणजे तू नाही आहेस सज्जन, पण तू काय करतो भक्तिपंथी जा. तसं आहे की कळलं आहे आपल्याला की देहबुद्धी आड येते आपल्या सगळ्याच्या, तर ती कमी कमी करायला हवी. मी म्हणजे देह हे नाही हे समजून घ्यायला हवं. आणि त्याच्यासाठी काय मार्ग आहे? त्या योग्य मार्गाने जावं लागेल. तो जो योग्य मार्ग आहे म्हणजे आपल्याला
आत्मबुद्धीकडे नेण्यासाठी जो काही मार्ग आहे तो या उत्तम लक्षणांच्या सहाय्यानं समर्थ आपल्याला सांगणार. खूप खरं म्हणजे अगदी नीतीचं आचरण असायला हवं, धर्माचं पालन करायला हवं, व्यवहार आपला सगळ्यांशी चांगलाच असायला हवा, म्हणजे मग आपला खऱ्या अर्थाने देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे आपण जाऊ. कारण हे तसं काय व्यावहारिक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या करायलाच हव्यात. ज्याला आपण चांगला माणूस म्हणतो, सज्जन माणूस म्हणतो, त्याच्यासारखं तर आचरण आपलं असायलाच हवं. मग हळूहळू आपण या देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जायचं वगैरे म्हणू. म्हणजे शहाणा माणूस कसा वागतो ते आपल्याला समर्थ आज ह्याच्यात सांगणार आहेत. पण नुसत्या एवढ्याने भागणार नाही आहे, आपल्याला आत्मबुद्धीकडे जायचं आहे. त्यासाठी आपल्याला मूळ उद्देश देहबुद्धी कमी करून आत्मबुद्धीकडे नेणं. हे करण्यासाठी काय काय करायला हवं त्यातला एक पाऊल की उत्तम लक्षणं सगळी अंगीकारली पाहिजे, असा त्याचा प्रयत्न आहे. पण मूळ हेतू काय, त्या पारमार्थिक ग्रंथाचा अभ्यास करताना माझं स्वरूप काय आहे, त्या स्वरूपाला ओळखणं म्हणजे आत्मरूपाला ओळखणं, म्हणजे चैतन्याला ओळखणं, म्हणजे ब्रह्माला ओळखणं. आणि ते ओळखण्यासाठी माझं आचरण कसं असायला हवं, त्याच्यासाठी या उत्तम पुरुषाची किंवा उत्तम लक्षणं, माणसाची उत्तम लक्षणं सांगितलेली आहेत. आता मी म्हटलं तसं की समर्थांच्या आणि किंवा महाराजांच्या चरित्रातल्या एक 2-4 गोष्टी आपण लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला असं उदाहरण समोर लागतं ना. उदाहरण समोर नसेल तर आपल्याला काही करता येत नाही. आपल्याला असं वाटतं की आपण फक्त काय ते बरोबर प्रत्येक गोष्टीत आपलं असं म्हणणं असतं. तर असं नाही होत की माझंच नेहमी बरोबर असतं. म्हणून समर्थ आपल्याला 16व्या अध्यायामध्ये जसं असुरी संपत्तीचं दैवी गुण पण सांगितले, पण या समासाला आपल्याला असुरी संपत्तीचा आधार समर्थाने घेतले. लंबो दर्पो विमानस्य क्रोध पारुष्यमेवेच अज्ञानम अभिजातस्य पार्थसंपदमासुरी. त्याचबरोबर पहिल्या 2 ओव्या झाल्यावर लगेचच 3 ओव्या झाल्यावर लगेच समर्थाने हा श्लोक तेवढ्यासाठी घेतला आहे. आणि त्या श्लोकामध्ये दिलेले जे सगळे असुरी गुण आहेत, असुरी संपत्ती म्हटलं असुरी गुण आहेत, ते सगळे असुरी गुण हे ह्या उत्तम लक्षण असणाऱ्या पुरुषाकडे असू नयेत असं खात्रीपूर्वक सांगितलं आहे. आता समजा आपण असं म्हटलं की हे सगळं मान्य आहे आम्हाला, परंतु ह्या सगळ्या गोष्टी अशा पटकन एकाच ह्याच्यात कशा जातील, म्हणजे ठरवलं तरी दंभ वाटता कामा नये, राग येता कामा नये, असं ठरवून काही होईल असं नाही. म्हणून समर्थ आपल्याला सांगतायत की उत्तम पुरुषाच्या बाबतीमध्ये तो जसं आचरण करतो तसं आपल्याला आचरण करता आलं पाहिजे. मग तो कसं आचरण करतो तर हे असं असता कामा नाही, काय हवं आणि काय नको एवढंच फक्त आपल्याला हे करायचं आहे. तर या मार्गाने जायचं नाही, या मार्गाने जायचं, असुरी मार्गाने जायचं नाही, कामक्रोधाला बाजूला करायचं आणि दैवी मार्गाने जायचं असं आपल्याला त्यांनी सांगितलं. म्हणून मग सुरुवातच करताना सांगितली श्रोत्यांनी आता सावधान व्हा. सावधान शब्द असा आहे की आपण काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. मूर्ख लक्षण सांगून झाल्यावर ते आपल्याला सांगतात की आता सावधानपणाने मी पुढे काय सांगतोय ते ऐका. मी उत्तम गुण सांगणार आहे, चांगलं कसं वागावं सांगणार आहे. आता आपल्या कुठल्याही गोष्टी आड येता कामा नाहीत, अशा पद्धतीने आपण आचरण करायचं आहे. आणि हे प्रपंचाला आणि परमार्थाला दोन्हीकडे उपयोगी पडणार आहे. म्हणजे असं नाही की ज्याला काहीतरी हिमालयामध्ये तपश्चर्या करायची, साधना करायची, त्यांनी फक्त हे असं वर्तन केलं की पुरे, असं नाही आहे. तर प्रापंचिक आम्ही सुद्धा या अशा प्रकारचं वर्तन आपण केलं पाहिजे असं ते आपल्याला सांगणार आहे. काही काही अगदीच ओव्या या आहेत, आपल्याला व्यवहारात त्याचा उपयोग होतो. वाट पुसल्यावेळं जाऊ नये. आता सहज आपण गाडीतून जरी बाहेर गेलो तरी लगेच आपण टाकतो आपल्याला कुठे जायचं आहे, तो पत्ता आपल्या मोबाईलवरून आपल्या गाडीला देतो, म्हणजे मग आपली चुकू नये. आणि आता तर काय विज्ञान असं झालेलं आहे की आपल्या मार्गामध्ये किती मिनिटामध्ये आपण पोचणार आहोत, टोलचा रस्ता कोणता आहे, बिना टोलचा रस्ता कोणता आहे, गर्दीचा रस्ता कोणता आहे, सगळं आपल्याला गाडीत बसल्या बसल्या दिसतं. आणि त्यामुळे ही ओवी पटते आपल्याला की वाट पुसल्यापुढे जाऊ नये, विचारल्याशिवाय काय असल्याशिवाय जाऊ नये, फळं ओळखल्यावेळं खाऊ नये, पडलेली वस्तू घेऊ नये. आपली वस्तू ती नाही आहे. आता तर आपण करोना काळात किंवा अलीकडे आपल्याला सारख्या स्टेशनवर वगैरे सूचना असतातच की जी अनोळखी गोष्ट आहे त्याला हात पण लावायला जाऊ नये. कारण वेगवेगळी असतील,
धोके वेगवेगळे त्या काळातले आणि आजच्या काळातले असतील, परंतु समर्थांनी किती जागरूकपणाने आपल्याला या गोष्टी सांगितल्या. आता ही आहे उत्तम पुरुषाची लक्षणे. शहाण्या माणसानं कसं वागावं. तर शहाण्या माणसानं विचारल्याशिवाय जाऊ नये. ज्या गावात आपण जातो आहे चौकशी करावी, कोण तिथे राहतं, काय प्रकारचं आहे ते सगळं माहिती करून द्यावी आणि मगच जावं. अशासारख्या सूचना देत देत त्यांनी आपल्याला पुढे नेलं आहे. पुढे अतिवाद करू नये. शहाण्या माणसांनी गप्प कुठे बसावं हे त्याला कळलं पाहिजे. जिथे वादानिवाद वाढतो आहे तिथे आपण गप्प बसावं. मोठ्या माणसांशी बोलताना आपल्या लक्षात येतं की ही मंडळी समोरच्या माणसाचं शांतपणानं ऐकून घेतात आणि मगच आपला विचार ते प्रकट करतात. किती महत्त्वाची वाटणारी गोष्ट आहे. समर्थ सहजपणे सांगतात, अतिवाद करू नये, पोटी कपट धरू नये. वाद पण करायचा नाही आहे, दुसरा माणूस वाईटच आहे असं आधीच मनाने ठरवू नये. आणि बाकी तर व्यवहारातल्या अनंत गोष्टी ते आपल्याला सांगतातच आहेत. समाज तसं म्हटलं तर खूपच सोपं आहे. पण मी त्या सगळ्या ओव्यांमधल्या काही शब्दांचा विचार केला तर आपल्याला कळेल की काही काही शब्द आपल्याला परिचयाचे नाही. म्हणजे निखंड आणि क्रियापद आले. मला ना मागच्या समासानंतर मैत्रिणी काही शब्द विचारल्यामुळे मला आज आठवण झाली की हे शब्द जरा लक्षात ठेवून सांगावेत. तर निखंदू नाही म्हणजे कोणाचाही उपहास करू नये, येईल आपल्याला तो समास आहे. किंवा निसुगपणानं हे करा. निसुगपणा म्हणजे आळशीपणानं राहू नये. कुठेही सहज माणसाचा असा उत्साह असला पाहिजे. त्यामुळे निसुगपणे राहून मी आळशीपणा करू नये असंच आहे. रिकामं बसू नये, आळशीपणा करू नये अशा अर्थाचं इथे. आत्ता म्हटलं तसं व्यवहारामध्ये आणि लहानांना मोठ्यांना सगळ्यांसाठी या सगळ्या सूचना आहेत असं आपल्याला कळेल. गोहीविडं म्हटलं आहे. गोहीविडं राहू नये. गोहीविडं म्हणजे काहीतरी साक्ष असल्याशिवाय, पुरावे असल्याशिवाय राहू नये. समर्थांनी त्या काळातलं उदाहरण दिलं आहे की एखाद्या गाईचा, म्हशीचा वगैरे काही आपल्याला व्यवहार करायचा असेल, विकत घ्यायची किंवा द्यायची असेल, तर पाण्यात बसलेल्या म्हशीवरती किंमत नाही ठरवू. नीट बघितल्याशिवाय कुठली गोष्ट व्यवहारात किती जागरूक असलं पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतात. किंवा पत्रे विणं पर्वत म्हटलं आहे. पत्रे विणं म्हणजे आपण जो काही देणेघेणे करणार आहोत त्याच्यासाठी काहीतरी लेखी पुरावा असला पाहिजे. उगाच म्हणजे आत्ता या काळातसुद्धा ज्या फसवणुकीच्या वगैरे गोष्टी घडतात तर शहाण्या माणसांनी कसं राहावं. त्याला उत्तम पुरुष म्हटलं तर उत्तम पुरुष म्हणजे खरं म्हणजे शहाणपणच अंगी येण्यासाठी काय काय करावं अशाच सगळ्या सूचना आपल्याला दिल्या. त्या सांगता सांगता ते आपल्याला सांगतात. आदखणेपण शब्द आला बरं का. आदखणेपण म्हणजे हेळसांड करू नये. देह आपल्याला माणसाचा छानपैकी मिळाला आहे. या देहामध्ये आपल्याला खूप आपल्या हिताच्या गोष्टी करायच्या आहेत. खरोखरच चांगल्या मोक्ष मार्गाला जाण्यापर्यंतची सगळी म्हणतात तशी गोष्ट फक्त नरदेहाला शक्य असं आहे. तर या नरदेहाची हेळसांड करू नये असंही समर्थ आपल्याला सांगणं. खूप साऱ्या पहिल्या 30 ओव्यांमध्ये इतक्या सगळ्या व्यक्तिगत, सामाजिक, रोजच्या व्यवहारातल्या किंवा नैमित्तिकसुद्धा आचरणाच्या सगळ्या गोष्टींची ही यादी समर्थाने आपल्याला दिली. आणि हे सांगितल्यावर मी मगाशी म्हटलं तसं की 16व्या अध्यायातल्या 4थ्या श्लोकाचा त्या कुविद्येचा पण आधार ते घेऊन सांगणार आहेत की ही सगळी आहेत ती आपल्याला टाकायची आहेत लक्षणं. आधीची मूर्ख लक्षणं जशी टाकायची आहेत तशी पुढल्या ह्याच्यातली कुविद्येची पण आपल्याला टाकायचे आहेत. मग ह्यासाठी कसं असलं पाहिजे तर आपल्याला कधी पश्चात्तापाचा प्रसंग येणार नाही असं आपलं वर्तन असलं पाहिजे. किती बारीक बारीक विचार, सूक्ष्म विचार समर्थ आपल्याला करताना दिसतात. मग पश्चात्तापाचा विचार म्हणजे काय तर आपल्या स्वतःचं जीवन सुखसंपन्न असं प्रत्येकालाच वाटतं. पण असं सगळ्यांना प्राप्त व्हायला हवं असेल तर आपल्याला कधी असं अरे हे असं नको होतं करायला, मी असं नको होतं बोलायला, असं केलं नसतं तर बरं झालं असतं अशी आपल्याला वेळ येता कामा नये. मग अशी वेळ यायला नको असेल तर किती सावधान राहिलं पाहिजे हे उत्तम पुरुषाच्या ह्यानी सांगतात. काही वेळा असं होतं की वेळेला कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला ते राखू नये असं म्हटलं आहे. तर आपल्याला महाभारतातल्या दुर्योधनाचं माहिती आहे की त्यांनी त्या म्हणजे कर्णाने दुर्योधनाचे उपकार घेतले आणि आयुष्यभर त्याला अधर्माचं पालन करावं लागलं. म्हणजे जेव्हा कृष्णाने सांगितलं की अरे तू पांडवातला मोठा आहेस तरीसुद्धा त्याला ते आपल्याला पाऊल मागे घेता आलं नाही. अशा प्रकारचं म्हणजे चूक
एकदा कुणाचा ते उपकार घेतला तेच त्याच्या उलट आपल्याला माहिती आहे की कृष्ण हे करायला गेला, शिष्टाई करायला गेला, त्यावेळेला त्यांनी दुर्योधनाकडे तो गेलाच नाही. म्हणजे दुर्योधनाने त्याच्या पुष्कळ आगमनासाठी काय काय गोष्टी केल्या होत्या, पण तो राहिला विदुराकडे. म्हणजे कुणाचं मिंध होऊ नये, कारण मिंध झालं की त्याला काय हवं आहे त्याच्यासारखा निर्णय द्यावा लागेल. तो शिष्टाईसाठी गेला होता. असे जे काही प्रसंग आपल्याला दिसतात त्याच्यातून आपल्याला समर्थ उत्तम माणूस, शहाणा माणूस कसं आचरण करतो ते आपल्याला या सगळ्यामध्ये सांगितले आहे. आता साध्या साध्या गोष्टीमध्ये माणसाचा तोल जातो किंवा माणूस चुकीचं वर्तन करतो आणि त्या वर्तनाचे दुष्परिणाम पण भोगावे लागतात. कधी कधी असं वैफल्य येतं आणि काहीतरी चुकीचं वर्तन आपल्या घडलं तर वाईट वाटतं. काही वेळेला व्यसनाधीन माणूस असतो, त्याला आवर घालणं त्याला कठीण जातं, असंही आपल्याला दिसतं. त्यामुळे पहिल्यांदा चुकताना लगेच दुरुस्ती करावी. समर्थांचं सांगणं आपल्याला आहे की चुकीचं वर्तन आहे कळलं की लगेचच त्याची दुरुस्ती करावी. म्हणजे काय काय करू नये हे उत्तम लक्षात सांगण्याचा हेतू तो आहे की हे करू नये, हे करू नये, हे करू नये, तर लगेचच सुधारण्याला वाव राहतो. करू नये म्हटलं म्हणजे का करायचं नाही, तर त्याच्यातून आणखीन अधोगतीकडे जायला नको म्हणून हे सगळं करायचं. एकंदर आपल्या मनाला वळण लावण्यासाठी म्हणून जिथे जिथे चुकण्याची शक्यता आहे तिथे तिथे दुरुस्ती लगेचच्या लगेच करावी असं समर्थांचं सांगणं आपल्याला आहे असं दिसतं. 20वी ओवी आहे. त्या 20वी ओवीमध्ये आत्ता म्हटलं तर लेखी करार करावा असं त्यांनी म्हटलं आहे. ह्याच्यात काय होतं, किती जरी जवळचा माणूस असला, अगदी विश्वासाचा माणूस असला, तरी देखील आपण जर लेखी काही लिखापडी करून ठेवलेली नसली तर मग नुकसान झाल्यावर सामान्य माणसाला त्याचा फार त्रास होतो, खचून जातो. आजही आपल्याकडे व्यवहारात असं दिसतं की आपल्या अगदी जवळच्या नातेवाईकांना, आपल्या ओळखीतल्या लोकांना भाड्याने जागा देतो आणि मग नंतर ती मंडळी कशी आपल्या म्हणजे इतके संबंध चांगले असून सुद्धा कसे दुरावतात वगैरे अशा गोष्टी घडतात. त्यामुळे समर्थ किती व्यावहारिक गोष्टीत आपल्याला सांगतात की काय करावं, किती असू दे, मित्र असू दे, नातेवाईक असू दे, जवळचा असू दे, तरी असे जे व्यवहार करायचे असतात ते सगळे व्यवहार लिखापडीनं करावेत. सरकारी दरबारात पण असतं की विश्वासार्हता असली पाहिजे. ती कितीही जरी असली तरी त्याच्यासाठी असणारी जी काही योग्य ती लिखापडी आहे ती करायला हवी. काही काही समर्थांनी गोष्टी असा त्या काळातल्या लोकांच्या वागणुकीप्रमाणे, जसं एक ओवी दिली की देवाचा नवस बुडवू नये. तर समर्थांचा एकंदर सुद्धा विचार करता की नवस वगैरे या गोष्टी की समर्थांना मान्य होणाऱ्या नाही आहेत, पण आधी एकदा नवस करू नये आणि केला तर बुडवू नये, अशा अर्थाने लक्षात घ्यायचं की असं जे काही आपण शब्द दिला असेल, जे काही ठरवलं असेल त्याप्रमाणे करावा. देवाचा नवस बुडवू नये म्हणता दिवस बोलावा असा त्याचा काही अर्थ अभिप्रेत नाही आहे, पण समजा बोलला गेला असला तर दिलेलं वचन पूर्ण करावं. म्हणजे थोडक्यात काय, आपण अत्यंत प्रामाणिक असावं, जे काही आपण ठरवलं आहे त्याप्रमाणे आचरण करावं. एका ओवीमध्ये त्यांनी म्हटलं शत्रुत्व किंवा असं कठोरपण, निष्ठुरपण म्हणतो ना, तसं निष्ठुरपणा धरू नये. म्हणजे काय करावं, तर कुणाही जीवाला त्रास होईल असं वर्तन आपलं असू नये. निष्ठुरपणा करू नये म्हणजे काय, कुणाही जीवाला त्रास होईल असं वर्तन आपलं असता कामा नये. समर्थांचं एक हे आहे, देवद्रोही ती तुके कुत्ते मारून घालावे परते, किंवा अमर्याद फितवे खोर त्यांचा करावा संहार. असे पण हे दिलेले आहेत. म्हणजे समर्थांनी कोणाशी निष्ठुरपणा करायचा हे पण सांगितलं आहे. देवद्रोही आहे, बुडाला औरंग्या पापी, हे समर्थांचे शब्द आहेत. त्यामुळे कुठे काय करावं हे बरोबर कळलं पाहिजे. अमर्याद फितवेखोर असेल, खोटेपणा करत असेल, काहीतरी परक्यानं जाऊन मिळत असेल, चंद्रराव मोरेचा काटा कसा काढायचा हे महाराजांना त्यांनी सांगितलं आणि तसं करून दाखवलं. तर असं त्याला संधी दिली, पण संधी देऊन सुद्धा तू जर असा करणार असशील तर तुझी जागा तुला दिसलीच पाहिजे. असं चूक समजली, तो जर ती चूक शरण आलाय तर जरूर त्या शरण आलेल्याला आपण पदरी घ्यावं. पण जो फसवेखोर आहे, आतंकवादी जर आहे, तर त्या आतंकवाद्याला कसली सवलत देऊ नये. त्यामुळे निष्ठुरपणे धरू नये
असं म्हटलं असतं तरी समर्थांनी कसा विवेक करावे दोन्हीकडे सांगितलं आहे. कोणाशी कसं वर्तन असलं पाहिजे हे कळलेलं आहे. आता आपण उदाहरणं घ्यायची म्हटली तर आपल्याकडे पुष्कळ आहे. पूर्वी घटना घडलेली आहे. विमानाच्या 100 नागरिकांना वाचवण्यासाठी 3 खतरनाक आतंकवादी आपण सोडलेले आहेत की आमचे नागरिक म्हणजे त्याच्या बदल्यात 3 आतंकवादी सोडायचे. किंवा बऱ्याचदा ना काही काही अशा गोष्टी आपण वाचतो तेव्हा असं मनाला हे होतं, 5 सैनिक आणि 5 निरपराधी नागरिक. मग 5 सैनिक आणि म्हणजे 5 सैनिक काय अपराधी का? अशांची हत्या. सैनिक आमच्यासाठी त्या सीमेवरती लढत आहेत, ते अपराधी आहेत का? मग त्यांच्याबद्दल आम्ही उल्लेख अशा प्रकारे करतो. शेकडो सैनिक धारात येते, पण 100 प्रवाशांचे प्राण वाचले. आता असं जर हे सगळं अशा बातम्या वाचल्या की असं वाटतं की समर्थ इथे आत्ता असते तर त्यांनी काय केलं असतं. तर त्या ठिकाणी योग्य तोच निर्णय समर्थाने घेतला असता. त्या मुफ्ती मोहम्मद सईदची बहीण महत्त्वाची वाटली आणि तिला सोडवण्यासाठी एका आतंकवाद्याला आपण सोडलं. अशा प्रकारच्या घटना आपल्या देशामध्ये आपण घेतल्या. पण असं पण झालं की पृथ्वीराज चव्हाणने मोहम्मद घोरीला 18 वेळा सोडलं. म्हणून समर्थ सांगतात की कळलं पाहिजे आपल्याला, 18 वेळा या मोहम्मद घोरीला पृथ्वीराज चव्हाण सोडून दिलं. पण जेव्हा संधी मिळाली तेव्हा मोहम्मद घोरीने मात्र पृथ्वीराज चव्हाणला ठार मारलं. त्यामुळे कुणाशी आपण मैत्री करतोय, कुणाला आपण सोडतोय याची उत्तम पुरुषाला जाण असली पाहिजे असं समर्थात सांगितलं. त्यामुळे निष्ठुरपणे धरू नये असं म्हटल्यानंतर काय, कुणाशी कसं आचरण ठेवावं हे उत्तम पुरुषाला कळलं पाहिजे. ही जी मंडळी आहेत उत्तम पुरुषाचा विचार करतोय तर ती काहीतरी एका जबाबदार असणारं समाजामधलं जबाबदारीचं पद असणारी मंडळी आहेत ना. त्यामुळे त्यांचं आचरण कसं असलं पाहिजे हे समर्थ सांगतात. सत्यमार्ग सोडू नये. काय वाटेल ते झालं तरी सत्य हे आपलं शस्त्र असतं. त्यामुळे नेहमीच सत्याने वागलं पाहिजे. साधक असू दे नाही तर कुणीही असू दे, साधकाच्या जीवनाचा तर सत्याने वागणं आधारच आहे. त्यामुळे त्यांनी वागलंच पाहिजे. सत्याने वागण्यासाठी तत्कालीन काही लाभ हानी याचा विचार करताना हानी होत असली तरी देखील सत्याने वागलं पाहिजे. आता सत्य म्हणजे काय, तर कुणाचं सगळ्यांचं कल्याण होणार असेल, बहुजनांचं कल्याण होणार असेल तसं वागणं हे सत्य आहे. आपण नेहमी उदाहरण घेतो सावरकर सिनेमातलं की गाईच्या मागे कसाई हातामध्ये मोठा सुरा घेऊन चाललेला आहे. ती गाय कोणत्या बाजूला आहे, पण तो जी वाटेत भेटले आणि त्या कसाईने विचारलं गाय कुठल्या बाजूला गेली, तर ते सत्य सांगणं हे चुकीचंच होतं. त्या गाय ज्या दिशेला गेली ती दिशा न सांगता दुसऱ्याच बाजूला गेली असं सांगायला हवं आणि तेच बरोबर आहे हे तर नक्कीच. त्यामुळे ही पण गोष्ट सत्यमार्ग सांडू नये हे सांगताना समर्थांनी सांगितलं आहे. जे सत्यमेव जयते वगैरे बरोबर आहे. मुंडकोपनिषदचा मंत्रच आहे, सत्यमेव जयते नानृतम, म्हणजे सत्याचाच विजय होतो. बरोबर आहे. पण सत्य कशाला म्हणायचं हे पण लक्षात घ्यायचं. भीतीनं आपण खोटं बोललो आहे असं नाही होता कामा. भीतीनं सत्याला बाजूला दाखवली आहे तर मग आपलं त्या क्षणाला कदाचित वाटेल की आपला फायदा, पण तसं होत नाही, नंतर आपला नुकसानच होतं. 7व्या ओळीमध्ये तिने निंदाद्वेष करू नये असं म्हटलं. परनिंदा करू नये, कुणाही बद्दल वाईट बोलू नये. हे आपण मागच्या मूर्खलक्षणांच्या वेळी पण पाहिलं होतं. स्वतःबद्दल चांगलं बोलू नये आणि दुसऱ्याबद्दल कधीही वाईट बोलू नये असं सांगितलं आहे. इथे पुन्हा या ओळीमध्ये सुद्धा या समासामध्ये सुद्धा ही ओवी आहे. का येते परनिंदा करायची वेळ काय येते, तर लक्षात असं येतं की आपल्याजवळ जर कर्तृत्व नसेल, आपण काही करू शकत नसलो तर दुसरा काहीतरी करतो याच्याबद्दलचा मत्सर येतो, त्याच्याबद्दल द्वेष वाटतो. तर असं नाही होता पाहिजे. म्हणजे जो मत्सरी माणूस आहे ना त्याला कुणाही बद्दल चांगलं बोललेलं आवडत नाही, लगेच त्याच्या मनामध्ये त्या माणसाबद्दलला द्वेष येतो. एक प्रसंग सांगतात, एकदा एक छान गावामध्ये एक मोठं मंदिर बांधलं आणि एक बाहेरगावचा पाहुणा आलेला होता, त्यामुळे ते मंदिर एक दाखवत होते. श्रीमंत माणसाने खूप देणगी दिली आणि त्यामुळे हे मंदिर झालं वगैरे वगैरे, असा
वर्णन तो माणूस करत होता, आलेल्या गावातल्या पाहुण्याला सांगत होता की अमक्या अमक्या माणसाने मदत केली. हे ऐकणारा थोडा वेळ ऐकून घेतलं त्यांनी. मग ऐकणारा जो तिसरा माणूस होता तो म्हणाला, अहो तुम्ही एवढा वेळ तुम्ही सांगताय अगदी मुक्त मुक्त कंठानं त्या श्रीमंत माणसाने मदत केली त्याच्यामुळे हे मोठं मंदिर झालं असं म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का त्यांनी कोणत्या मार्गानं पैसा मिळवला? असा चटका बसला. खरं म्हणजे आता छान दोघांचं चाललेलं आहे. हा सांगतोय की अमक्या माणसाने भरपूर देणगी दिली म्हणून मंदिर बांधलं झालं. तर याला काही गरज नाही आहे ना. पण तरी देखील माणूस मनात द्वेष असेल तर माणूस ती संधी सोडत नाही ना. म्हणून लगेच तो म्हणतो की अहो तुम्हाला माहिती नाही, तुम्ही त्याचं एवढं मोठं कौतुक करताय, पण त्यांनी काय चांगल्या मार्गाने तो पैसा कमावलेला नाही आहे. मग तो ऐकणारा माणूस मोठा हुशार होता. तो म्हणाला की हे बघा, असं आहे, तुम्हाला माहिती आहे का की वडा पिंपळाच्या झाडाचं बी कावळ्याच्या विष्ठेतूनच पडतं. मग कावळ्याच्या विष्ठेतून पडलेल्या बीमधून एवढा मोठा वृक्ष झाला आहे, तर त्या वृक्षाची सावली घ्यायची नाही का? त्या माणसानी भले तुम्ही म्हणता तसं चुकीच्या मार्गाने पैसा बघा, पण त्यांनी मंदिराला दिला ना. आपण असं विचार करूया की आपल्याला समजा पैसा मिळाला, अगदी चांगल्या मार्गाने आपल्याला पैसा मिळाला, तरी देखील आपण मंदिराला ते देणार आहोत, असं काही आपण करू शकतो का? त्यामुळे उगाच आपलं कुणाहीबद्दल चटकन बोलावं, दुसऱ्याबद्दलच्या निंदा करावी, मनामध्ये असा द्वेष अशा पद्धतीनं व्यक्त करावा, असं करू नये. मत्सरी गृहस्थ गप्प बसू शकत नाही. म्हणून समर्थ सांगते उत्तम पुरुषाचं लक्षण काय? तर अशा प्रकारचं काही चाललं असेल तर कुणाहीबद्दलचा द्वेष असा व्यक्त करू नये. सतत आपण उद्योगात राहावं. बारीक बारीक गोष्टी समर्थ सांगतात. शहाण्या माणसाने सतत रिकामा जाऊ नये दी एक क्षण, सतत कार्यमग्नता जीवन व्हावे असं असायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे? आज तर आपण बघतोय ना, हजारो लोकांचे हजारो क्षण वाया जातात. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं आपल्या सगळ्याच शहरामध्ये, आपल्या ठाण्यातच असं नाही, सगळ्या शहरामध्ये संध्याकाळची तरुण मुलं जेव्हा अशी चौकाचौकामध्ये नुसती गप्पा मारत उभी असतात ना, त्यावेळेला असं वाटतं किती किती वेळ वाया जात असेल यांचा. तर इथे तर ते म्हणतात कामेविणे राहू नये, सतत उद्योगात राहावं, कार्यमग्नता जीवन व्हावे. आपल्याकडे कॉलेजमध्ये तर मार्चमध्ये परीक्षा संपल्या की एप्रिल मे जून कॉलेज नीटपणे सुरू होईल, पण जुलै काही त्याला म्हणजे 12 महिन्यातला किती महिने आपण अभ्यास करतो असा प्रश्न आला तर असं वाटतं की तरुण वयामध्ये किती किती वेळ वाया जातो. ज्या वयामध्ये क्षण मोलाचं आहे असं समर्थ आपल्याला सांगतायत, त्या वयामधला वेळ किती वाया जातो. आणि हे वाया जातोय वेळ हे आपल्याला कळतं भविष्यात की अरे फार वेळ वाया गेला. म्हणून दासबोध आपल्याला सांगतात, समर्थ आपल्याला सांगतात ते रिकामा जाऊन न दे एक क्षण. कमीत कमी वेळ आणि जास्तीत जास्त काम असं खरं झालं पाहिजे. उलटं हल्ली असतं, कमीत कमी काम आणि जास्तीत जास्त दाम अशी हल्ली लोकांची आहे. समर्थ म्हणतात की कमीत कमी वेळ भरपूर काम करायचं आणि असं उत्तम पुरुषाने असलं पाहिजे असं त्यांचं सांगणं आहे. संस्कृत सुभाषित आहे, उद्यम साहसं धैर्यं बुद्धिशक्ती पराक्रमा षडेते यत्र वर्तन्ते तत्र देवः सहाय्यक. म्हणजे अशी जी मंडळी असतात ना त्यांना भगवंताचं सहाय्य मिळतं. जे सतत उद्योगात असतात, उद्यमी, साहसी, धैर्य, बुद्धी, शक्ती आणि पराक्रम 6 गुणांचा उल्लेख केला आहे. हे 6 गुण ज्याच्याजवळ आहेत त्याला भगवंताचं सहाय्य मिळतं. मी मगाशी सुरुवातीला म्हटलं की या समासामध्ये पहिला भाग आहे 30 ओळ्यांचा, तो सगळा या उत्तम पुरुषाची लक्षणं सांगण्यामध्ये आहेत. आणि शेवटच्या ज्या 12व्या आहेत त्याच्यामध्ये भगवंताचं अधिष्ठान पाहिजे असं सांगितलं आहे. अगदी हीच गोष्ट या सुभाषितामध्ये सुभाषितकारांना सांगायचं आहे की हे असे सगळे गुण ज्याच्याजवळ आहेत, उत्तम लक्षणं ज्याच्याजवळ आहेत, त्याला आपोआप देवाचं सहाय्य मिळतं. म्हणजे एकीकडे जो उत्तम वागतो त्याला देवाचं अधिष्ठान असलं पाहिजे. आणि असं पण म्हणत आहे की जो उत्तम गुण आहे त्याला देव सहाय्य करतो पण. या अर्थाने विचार केला आता आपल्याला कळेल. शत्रू म्हणून म्हणजे आधी कोणी शत्रू आपला असूच नाही आहे, पण समजा असलं तरी समर्थाने वैरी असं दंडू नये शरणालिया, की त्याची चूक त्याला जर कळली असली तर कायम त्याच्यावर शत्रू आणि आपला कायमच विरोधी म्हणून त्याच्यावर शिक्का लावण्याचं काही कारण नाही आहे. शरण आलाय ना त्याच्या चुका पदरात घ्याव्यात, सोडून द्यावं, असं करावं. ह्याची उदाहरणं काही फार द्यायला हवे तसं नाही. अभिमन्यूचं नेहमी उदाहरण आठवतं. अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या
गर्भाखेरीज आता पांडवांचा वंश नव्हता. द्रौपदी पण अत्यंत शोकमग्न होत, म्हणजे तिची तर 5 मुलं मारली गेली होती तिच्याकडून. तिला राग येणं, म्हणजे तिचं दुःख इतकं होतं की अश्वत्थाम्याबद्दल तिला राग येणं स्वाभाविकच होतं. ज्या अश्वत्थाम्याने बरं फसवू ना, युद्धामध्ये नाही मारले गेले, युद्ध थांबलं आहे, युद्ध संपलं आहे, मुलं विश्रांती घेत आहेत, आणि त्यावेळेला अश्वत्थाम्याने येऊन द्रौपदीच्या मुलाला मारलं होतं. आणि मग पांडवांना अश्वत्थाम्याला पकडणं काही अशक्य नव्हतंच, त्याप्रमाणे झालंच. आणि द्रौपदीच्या समोर जर अश्वत्थाम्याला आणलं, त्यावेळेला तू सांगशील त्या पद्धतीने आपण अश्वत्थाम्याला ठार करू, असं द्रौपदीसमोर उभं केलं होतं त्याला. पण द्रौपदीने काय विचार केला, आपलं काय म्हटलं, वैरी असं दंडून येतो, वैरी आहे, शरण आलेल्या वैऱ्याला दंडून आहे. द्रौपदीला का आम्ही प्रातस्मरणीय म्हणायचं, रोज म्हणजे सकाळी सकाळी आठवण करावी अशा स्त्रियांमध्ये द्रौपदीचं नाव का घ्यायचं. त्याचं कारण हे आहे की असं सगळं घडूनसुद्धा द्रौपदी विचार असा करते की त्या अश्वत्थाम्याला सोडून द्या. इतका राग आहे, इतका क्रोध मनामध्ये आहे, ज्यांनी आपल्या पुतळा मारला आहे तो शत्रू आपल्या समोर उभा आहे, त्याला मारणं आता शक्य आहे. म्हटलं तर क्षत्रिय वृत्तीची द्रौपदी आहे, पण तरी देखील त्या क्षणाला तिला अश्वत्थाम्याच्या आईची आठवण झाली, कृपीची आठवण झाली. आणि द्रौपदीच्या मनात विचार असा आला की पुत्रशोकाचं दुःख काय असतं ते मला माहिती आहे. अश्वत्थाम्याला मारण्याची मी आज्ञा दिली तर कृपी पण पुत्रशोकाने दुःखी होईल, आणि हे दुःख त्या कृपेला मी का देऊ, म्हणून द्रौपदी अश्वत्थाम्याला जिवंत सोडते. म्हणजे एका आईनं दुसऱ्या आईचं हृदय जाणणं, हे जे आहे याला क्षमा असं म्हणतात. पृथ्वीला जसं क्षमा म्हणतात, तसं ही द्रौपदीची क्षमावृत्ती आहे, ती असली पाहिजे. की घडून गेली, ती काय मुलं जिवंत होणार नाही आहेत, हा विचार करणं याला क्षमा म्हणायचं, याला दंडू नये म्हणायचं. तर असं उत्तम पुरुषांनी आचरण ठेवावं. उदाहरणाच्या सह्यानेच आपल्याला हे सगळे गुण कसे आहेत ते कळतील. आणखीन एका ओवीमध्ये म्हटलं आहे, आपले ओझे घालू नये कोणी एक असे, म्हणजे आपली जबाबदारी कोणावर देऊ नये. आपले ओझे घालू नये म्हणजे काय, तर आपलं ओझं दुसऱ्याला देऊ नये, किंवा आपण कोणावर भार होईल असं आचरण करू नये. शक्यतो प्रयत्नपूर्वक आपण निष्पृहपणानं वागावं, कोणाच्या मदतीच्या अपेक्षेनं वागू नये. एक निंबर्गीकर महाराज म्हणत होते, त्या महाराजांबद्दल असं सांगतात की ते काय करायचे, ते एक तर घोड्यावरून प्रवास करायचे त्या काळामध्ये, आणि स्वतःचं अन्न शिजवायचं आणि खायचे. कुठेही म्हणजे कुठल्याही गावामध्ये गेले तरी ते कोणाकडे नाही, स्वतः 3 दगड मांडतील, काय स्वतःचं स्वतः शिजवतील आणि ते खातील, असं पद्धत होती. एक दिवस एका गावामध्ये एका पडवीमध्ये ते थांबले आणि तिथे त्यांचं अन्न शिजवून त्यांनी खाल्लं. घोडा बाहेरच्या बाजूला अंगणामध्ये लावलेला होता. आता कोणाचं मिन धरायचं नाही, अशा ह्याच्यात आपले ओझे घालू नये, ह्याच्यासाठी मी हा प्रसंग आपल्याला सांगते. तर झालं असं की जिथे ज्या पडवीमध्ये महाराज थांबले होते तिथे आणखीन एक जण माणूस होता. त्यांनी आपल्या घोड्याला जेव्हा चंदी खायला घातलं, त्यावेळेला महाराजांचा पण, म्हणजे निंबर्गी महाराजांचा पण घोडा तिथे होता, म्हणून त्याला पण घातलं. तर हे जेव्हा त्याला कळलं, तेव्हा निंबर्गी महाराजांनी लगेचच आपल्या घोड्यासाठी आणलेलं जे काही त्यांनी होतं ते लगेच आपल्या त्या शेजारी असणाऱ्या याला पण खायला घातलं. म्हणजे कुणाचंही ही उत्तम पुरुषाचं लक्षण काय, तर आपण एकतर कोणावर ओझं होऊ नये, पण कोणी आपल्याला मदत केली तर लगेचच आपण हे करावं. अगदी काही एवढ्यापुरतीच ओवी सांगितली असेल का, कधी कधी असं वाटतं ना, हे बिटवीन द लाईन्स खूप असतं, सांगायचं असतं असं, पण समर्थ आपल्या असं काय की तुकाराम म्हणे, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. याच्यासाठी हे सांगायचं आहे. नुसतंच आपलं कोणाचा उपकार घेऊ नये, घेतलेला ते राखू नये, तर बरोबरच आहे. पण आपण काहीतरी करतो आहोत, त्याचा काहीतरी मोबदला आपल्याला मिळावा असा उद्देश पण आपला असू नये, असं पण समर्थ आपल्याला सांगतात. त्यामुळे हल्ली तर असं आपल्याला दिसतंच की बिदागी सांगतात लोक, कीर्तनकार, प्रवचनकार हल्ली खूप असं
क्षेत्राच्या ठिकाणी जायचं, तिथे कथा करायची आणि त्याच्यासाठी हजारो रुपये मागायचे असं दिसतं आपल्याला. इथे तर स्पष्टपणानं समर्थ उत्तम लक्षणामध्ये लक्षण सांगतायत की असं करू नये. जिथे आपण काही करतो आहोत, कीर्तन करतो आहोत, कथा करतो आहोत, तिथलं अन्नसुद्धा घेऊ नये असं सांगतायत. तिथे अन्न न सेवावे. आणि अगदी म्हणजे आपल्यासाठी काय, पण आपल्या कोणाहीसाठी त्यांच्याकडे काही मागू नये असं अशा प्रकारचं समर्थ आपल्याला उत्तम पुरुषाच्या लक्षात सांगतात. मी आता म्हटलं तसं की आपल्याला ना काही बिटवीन द लाईन्स म्हणजे दिसायला आपल्याला असं दिसतं की एवढंच सांगितलं आहे का, पण आणखीन त्या ओवीच्या तेवढ्या शब्दांपुरतंच नाही तर समर्थांना आणखीन काहीतरी विशेष सांगायचं आहे असं आपल्या लक्षात येतं. एकीकडे म्हणतात की वक्ता असं खोदू नये, हां, ऐक्य तैसी फोडू नये, विद्या अभ्यास सोडू नये काही केलं, हे ठीक आहे आपल्याला कळलं. वक्ता असं खोदू नये हे महत्त्वाचं आहे. कोणी एखादा काही सांगतो आहे, वक्ता आहे, भले आपल्या दृष्टीनं काहीतरी चुकीचं असेल तरी देखील एक सभेचे नियम असतात. त्या सभेच्या नियमामध्ये वक्त्याला मग त्याला भाषण संपल्यानंतर पाहिजे तर त्याला बाजूला घेऊन सांगावं की तुम्ही हे म्हटलं नाही, चुकीचं आहे बरं का. तिथे एक सभेचे काही नियम आहेत, तसं उत्तम पुरुष वागणारा असतो. नाहीतर सभेची युद्धभूमी होते असं आपल्या लक्षात येतं. म्हणून ह्या बारीक बारीक गोष्टी समर्थ आपल्याला सांगतात. एका ठिकाणी क्षणक्षणा रुसू नये असं. मग रोज बरे त्याला कोण रडे, तर सारखंच रुसलं ना तर कोणीसुद्धा आपला रुसवा काढायला येत नाही आहे. त्यामुळे सारखं सारखं आपली नाराजी सांगू नये. काय कोणी पसंतच पडत नाही अशी अनेक मंडळी असतात. शहाण्या माणसाने, उत्तम पुरुषाने क्षणाक्षणाला आपली नाराजी सांगू नये, असं क्षणाक्षण रुसू नये, काहीच पसंत पडत नाही असं असू नये. लटिका पुरुषार्थ बोलू नये. आपण काही केलेलं नसेल कर्तृत्व ते बोलायला जाऊ नये, फसगत होते त्यामुळे करू नये. आपण केल्याशिवाय काही सांगायला जाऊ नये. काहीतरी विशेष पराक्रम दाखवला केला तर सांगावा ना, उगाच बोलायला जाऊ नये असं ते आपल्याला सांगतात. बारीक बारीक गोष्टींचा समर्थाने उल्लेख केला. ही सगळी 12 वर्ष देशपर्यटन करताना केलेलं निरीक्षणच आहे. ते निरीक्षण आपल्याला ते सांगतात. अगदी महत्त्वाचं आहे, सुखा अंग देऊ नये. म्हणजे काय, आज काय रविवार, हल्ली तर काही बोलायची सोय झाली नाही आहे की सकाळी उठण्याची वेळ. आता तुम्ही आम्ही बोलायला हरकत नाही, तुम्ही 8 वाजता दासबोधाच्या अभ्यासाला सुद्धा उठून तयार होऊन बसता, पण सकाळी उठण्याचे 8, 9, 10, 11 काय रविवार म्हणजे जणू काही अगदी आता मन मानेल तसंच करायचं. आणि समर्थ सांगतात सुखा अंग देऊ नये. या देहाला सुखाच्या स्वाधीन करू नये, त्याच्याकडून काम करून घ्यावं तरच याचा उपयोग आहे. कष्टकरिता त्रासू नये. कष्टाला त्रासून चालणारच नाही. जो कष्ट करेल आधी कष्ट मग फळं. कष्टाची नाही ते निर्फळ. कष्ट केल्याशिवाय काही मिळालं ना तर त्याला काही अर्थ नसतो. आपण आधी कष्ट करावे, ते त्याच्यातून मिळालेलं जे आहे त्याच्यातून आनंद घ्यावा असं ते सांगतात. हे करता करता हळूच एका ठिकाणी म्हणतात बहुत चिंता करू नये. फार काळजी करायचं कारण नाही आहे. चिंतेने माणूस पोखरला जातो, त्यामुळे चिंता करायची नाही. कष्ट करायचं, विचार करायचं, सावधान राहायचा, विवेक करायचा आणि काम करायचं. चिंता करत बसायचं नाही. पवित्र राहावं, स्वच्छ राहावं. आता असं वाटतं की हे काय सांगायचं, हे सांगण्यासाठी ओवी आहे का? शौच विणं असू नये, मलिन वस्त्र नेसू नये, जाणार असं पुसू नये, कुठे जातो असं म्हणू नये. हे किती व्यावहारिक गोष्ट आहे ना. हे आपण सुद्धा पाळतो की कोणी बाहेर जायचं की कुठे जातो असं विचारू नये, आणि लगेच आपण त्याला जोडतो की याचं काम होत नाही असं वाटतं आपल्याला. म्हणजे ही एक पद्धत आहे, ही एक काय म्हणायचं पारंपरिक ह्याच्यामधून आलेली खूणगाठ आहे. आणि म्हणून आपण असं सांग. मग हे सांगण्यासाठी एक ओवी खर्च केली समर्थाने. दंतचक्षु आणि घ्राण, पाणी वसन आणि शरण, दोन सर्व काल जयाचे मलिन, तो एक मूर्ख, हे असं सांगण्यासाठी एवढी ओवी खर्च केली. मग आपल्याला आणखीन 8 डोकावावं लागतं की आणखीन काय असेल. शौचे विणं असू नये, मलिन वस्त्र नेसू नये. वरकर मलिन वस्त्राबद्दल बोलायचं आहे तर एवढंच नाही आहे. तर खरोखरच आपला देह म्हणजे जणू काही हा आपल्या आत्म्याचं वस्त्र आहे. आणि मग तो देहाच्या प्रेमात राहू नये,
त्याचा आत आत्मा आहे त्याचा विचार करा, ते 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 सांभाळायचं आहे. त्या देहाच्या प्रेमात राहू नये. अशा बारीक बारीक गोष्टींनी आपल्या लक्षात येईल की उत्तम पुरुष सांगण्यासाठी समर्थाने काय काय केलं आहे. लटकी बाजू घेऊ नये, कुणाची खोटी बाजू घ्यायला जाऊ नये, किंवा व्यवहार म्हणजे जसं बहुत जागते जनमन म्हटलं होतं, मूर्ख लक्षण सांगितलं होती, तसं बहुत अन्न खाऊ नये, बहुत निद्रा करू नये, बहुत दिवस राहू नये पिसुणाच येथे, असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय आहे की असं पिसुणा म्हणजे दुष्ट माणसाकडे फार काय, दुष्ट माणसाकडे राहूच नाही आहे ना, फार काळ राहू नये म्हणजे काय, शब्द काय बोलाय, बहुतांना खाऊ नये, बहुत निद्रा करू नये, बहुत दिवस राहू नये पिसुणाच येथे. आणि दुष्ट माणसांकडे पुष्कळ दिवस राहू नये, दुष्ट माणसांकडे राहूच नये ना, पुष्कळ दिवस राहू नये म्हणजे काय. जिथे आपल्याला कळत आहे, जसं आता गेल्या 1-2 दिवसामध्येच बातमी आली की नाशिकच्या एका कंपनीमध्ये कशा पद्धतीनं माणसांची भरती केली गेली आणि काय पद्धतीनं हे केलं गेलं, हे जेव्हा आपल्याला कळतं आहे तेव्हा लगेचच आपल्याला त्याच्याबद्दल हे केलं पाहिजे की काय नेमकं आहे हे समजून घेतलं पाहिजे. ते समर्थ सांगण्यासाठी आपल्याला सांगतात की आपल्याला कळलं पाहिजे, दुष्ट माणसाची चाल काय आहे ती आपल्याला कळली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं आचरण झालं पाहिजे. व्यसनाधीन होऊ नये, धूम्रपान घेऊ नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये, बहुचकासी करू नये, मैत्री कदा, ह्या अशा संबंध 30 ओव्यांपर्यंत समर्थाने आपल्याला सांगितल्या. बऱ्याचशा ओव्यांचा आपण विचार केला. शेवटच्या 12 ओव्यांमध्ये आपल्याला जरा अधिक विचार करायचा आहे, कारण हे सगळं करताना भगवंताचं अधिष्ठान आपल्याला असलं पाहिजे असं समर्थ आपल्याला सांगतात. म्हणजे काय करायला हवं तर प्रसंग मिळेल तेव्हा, प्रसंग पडेल तेव्हा तेव्हा दुसऱ्याला मदत करावी. आपलं झालं की झालं असं नाही, का स्वार्थीपणा असू नये. सुरुवातच त्यांनी 31व्या ओवीला केली आहे की कसं नीतिमान व्यवहार आपला असायला पाहिजे ते सांगताना पहिलंच समर्थ आपल्याला सांगतायत की काय करावं तर दुसऱ्याला मदत देण्यास चुकू नये, समयीच यावा चुकू नये, सद्गुण सांडू नये. आपण जेव्हा जेव्हा शक्य होईल त्या वेळेला आपण काय करावं, मदतीचा हात पुढे करावा. याच 12 ओव्यांमध्ये मूर्खांशी संबंध पडू नये, अंधारी हात घालू नये, दुश्चितपणा विसरू नये वस्तू आपली. या ओवीसाठी आपण जरा अडतो, असं वाटतं म्हणजे काय, मूर्खांशी संबंध पडू नये. मुद्दाम तर काय आपण मूर्खाशी संबंध ठेवायला जाणार नाही. शहाण्या माणसाने कोणाशी मैत्री करावी हे ठरवावं, तर त्याच्याशी संबंध येऊ देऊ नये. अंधारी हात घालू नये म्हणजे काय आहे, अंधारात हात घालू नये हे काय सांगायचं आहे. मग आपल्याला शब्दांच्या मागे आणखीन काय आहे हा पण सारखा विचार हा करायचा की समर्थाने जेव्हा दासबोध लिहिला त्यावेळची सामाजिक परिस्थिती काय होते. मग जिथे माहिती नाही आहे तिथे बोलायला जाऊ नये, अंधारात हात घालू नये. ह्याचा अर्थ की आपल्याला पुरेशी काही माहितीच नाही आहे आणि पुरेशी माहिती झाल्याशिवाय बोलायला जाऊ नये. आणि पुढे म्हटलं दुश्चित्तपणे विसरू नये वस्तू आपली, म्हणजे आता आपली वस्तू विसरू नये म्हणजे काय, साध्या साध्या वस्तूंबद्दल, व्यावहारिक वस्तूंबद्दल समर्थाने बोलायचं आहे असं नाही. मी सुरुवातीलाच म्हटलं की आपल्याला जायचं आहे कुठे, ते देहबुद्धी हे आत्मबुद्धी करावी. ती जी सद्वस्तू आहे, ती जी आत्मवस्तू आहे, त्या आत्मवस्तूबद्दल आहे त्याला विसरू नये, चित्त दुश्चित्त करू देऊ नये. आपल्याला नेमकं याचं काय करायचं आहे नरदेहाचं याचा विचार करावा. त्यामुळे उगाचच वेळ वाया घालवू नये, मूर्खांचे संबंध ठेवू नये. आहे तर बरोबरच आहे. तर व्यावहारिक पातळीवर नुसता या ओवीचा अर्थ आपल्याला घ्यायचा नाही आहे. तर ज्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत त्या कशा समजून घ्यावा आणि चित्त दुश्चित्त न करता आपण देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे कसे जायचं ते आपण करावं. चुकूनसुद्धा दैनंदिन किंवा नित्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या टाळू नयेत. सांगताना काय सांगितलं आहे, स्नानसंध्या सांडू नये, कुळाचार खंडू नये, अनाचार मांडू नये, चुकूरपणे, एवढंच हे झालं. आता याच्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे, इतकंच सांगायचं आहे का, हे काय आपण सांगायला हवं. रोज स्नानसंध्या जे काही ठरलं ते करणारच आहे, कुळाचार कुलधर्म जे काही ते आम्ही करतोच आहोत. काही चुकूनसुद्धा आपण याच्यामध्ये असं
हे आम्ही पण करतो, असं नाही. आता या नुसत्या शब्दांच्या मागे नेमका आणखीन काय अर्थ असेल, तर ही नित्याची तर कामं करायचीच आहेत, पण साधनेच्या बाबतीमध्ये नित्य उपासना जशी आपण करणार आहोत तशी आपल्याला त्या साधनेतून आपल्याला नेमकं काय मिळवायचं आहे, त्या साधनेच्या आड येणाऱ्या काय गोष्टी आहेत त्यासुद्धा सगळ्या आपल्याला बाजूला करता आल्या पाहिजे. नाही तर आपलं एकदा सकाळचं झालं की चला आता आपलं दिवसभर काही करायला मोकळं, असा त्याचा अर्थ नाही आहे. ह्या गुरुविरहित असं नाही आहे अशी ओवी पुढल्या नंतरच्या ह्याच्यात आली आहे या समासाच्या वेळच्या भागामध्ये. मग इथे पण आपण आणतो असं वाटतं की अरे म्हणजे आम्ही कोणी गुरु केला नाही म्हणजे आमचं आयुष्य वाया का. तर गुरुविरहित असो नाही आहे, नीच यातीचा गुरु करू नये, जिने शाश्वत मानू नये वैभवीसे. या प्रत्येक अर्धचरणाचा आपल्याला विचार करायला हवा अशी ही ओवी आहे. काय म्हणतात ते की सद्गुरू असावा, बरोबर आहे, कारण सद्गुरू आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. पण तो सद्गुरू असावा म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काही प्रयत्न वेगळे करायचे नाही आहेत, आपला ठरलेलाच आहे. पण संत आहेत, संत ग्रंथ आहेत, त्यांचा आपण विचार करावा. म्हणून गुरु काय करा, तर गुरुविरहित असो नाही, ही गोष्ट खरी आहे, पण लगेच नीचयातीचा गुरु करू नये. म्हणजे समजून घेतल्याशिवाय, माहिती असल्याशिवाय. आता इथे की जात ह्याचा अर्थ की हलक्या जातीचा, ह्या समर्थ जात करायचं नाही आहे, पण योग्य गुरु आपल्याला मिळाला पाहिजे असं त्यांना आपल्याला सांगायचं आहे. आणि पुढे म्हणतात जिणे शाश्वत मानू नये वैभवेसे. आता याचा अर्थ काय, एकीकडे गुरु वाचून असू नये, हलक्या जातीचा गुरु करू नये, ऐश्वर्य आणि आयुष्य कायम राहणारी समजू नयेत. याचा अर्थ काय, तर जी गोष्ट आपल्याला मिळालेली आहे हे कायमस्वरूपी आहे असं मानायचं कारण नाही आहे. तर हे जर बाह्य गोष्टी आहेत त्या बदलतात, बाह्य गोष्टी तशा तशा राहत नाहीत, तर त्याच्यात राहू नये. खरं काय आहे, तर सद्गुरू ज्या मार्गाने आपल्याला जायला सांगतायत त्या मार्गाने जाऊ. उत्तम पुरुषाला फार मोठी जबाबदारी आहे. त्या उत्तम पुरुषांनी पावलोपावली क्षणोक्षणी कसं आचरण ठेवावं ते समर्थ आपल्याला सांगतात. असं केलं तर अपकीर्ती होणार नाही, सत्कीर्ती वाढेल. आणि याच्यासाठी आपल्याला विवेकाचा, म्हणजे दृढ विवेकानेच वागायला हवं, सत्यानेच वागायला हवं असं आपल्याला समर्थ सांगतात. आणि असे असे उत्तम गुण ज्यांच्याजवळ असतील तसं वागलात तर चांगलीच गोष्ट आहे, यादी दिलेलीच आहे. त्या यादीमधल्या सगळ्या गुणांचा विचार करून तसं आचरण ठेवावं. नाही झालं तर काय होईल, तर आपल्याला मिळाला नरदेह, सद्विद्या आपल्याजवळ आहे, उत्तम गुण अभ्यासू शकतो आहे, तरी देखील आपण कुविद्येकडे जाऊ, वाईट मार्गाला जाऊ. म्हणून समर्थांनी मूर्खलक्षणं सांगितली, ती मूर्खलक्षणं टाळायचे आणि चांगलं आचरण करायचं आहे. ते चांगलं आचरण काय काय करावं याची पण यादी दिली. आणि असं नाही केलंस तर काय घडेल ते पण आपल्याला सांगून टाकलं. त्यामुळे लगेचच्या याच्यामध्ये आपल्याला कुविद्या म्हणजे काय ते सगळं समर्थ सांगणार आहेत. असं जेव्हा एकत्रितरित्या आपण या समासांचा विचार करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की नेमकं समर्थांना सांगायचं आहे तरी काय. तर आपण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की दासबोध केवळ हा एका ठराविक ह्यांच्यासाठी नाही आहे. मुळात समर्थांचे जे महंत होते, ती मुलं जी सगळी आहेत ती तरुण आहेत. जागोजाग त्यांनी जी काही ज्ञान उपासना, शक्ती उपासना सुरू केली होती, हनुमंताची मंदिरं बांधली होती, तरुण मुलांना गोळा केलेलं होतं, त्या सगळ्या तरुण मुलांना समोर ठेवून त्यांना काही गोष्टी सांगण्यासाठी हे आहे. त्यामुळे जीवनग्रंथ ज्याला म्हणतो त्यांनी जीवनाची सुरुवात करताना आपलं आचरण कसं ठेवायचं आहे यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या आहेत. त्यामुळे तरुणांनी काही विशेष आयुष्यामध्ये करणाऱ्या लोकांनी या उत्तम गुणांचा अभ्यास करावा हे सांगण्यासाठी समर्थ इतका बारकाईने विचार केला आहे असं आपल्याला दिसेल. प्रत्येक उत्तम गुणाचा विचार करताना आपल्या डोळ्यासमोर शिवाजी महाराजांच्या समर्थांचं चरित्र येतं. कारण तो गुण त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष आचरणात आणलेलं आहे. असं कुठल्याही अर्ध्या चरणाचं आठवण केली तरी आपल्याला वाटतं हो हरिकथा सांडू नये असं म्हणत आहे. खरंच आहे, ग्रंथ कुणाकुणाचे आणले, लिखाण केलं, त्याच्यावर विचार केला, त्याचा अभ्यास केला, सगळ्यांना करायला लावला, दिसा माझी काहीतरी वाचावं, काहीतरी लेखन करावं असं आपल्या सगळ्या मंडळींना सांगितलं. त्याशिवाय ही अशी तरुण मुलं त्यांच्या भोवती गोळा नाही झाली.
आपलं कोणीतरी ऐकावं तर आपलं आचरण कसं असावं. 1214 ठिकाणी मठ आणि अशी तरुण मुलं. आज आपल्याला असं दिसतं की कुणा तरुण मुलांशी बोलायला गेलं तर त्यांना असं वाटतं की म्हणजे आपलं ऐकायला अशी तरुण मुलं येणं शक्य नाही आहे. आणि समर्थांनी या तरुणांना गोळा केलं होतं. अ, ह्याच्यातच आपल्याला कळतं की ती जी काही नस आहे ती बरोबर कळली होती आणि स्वतःच्या आचरणाने त्यांनी ते सगळं दाखवलं होतं. प्रत्येक गोष्ट स्वतः केली आहे आणि मग ती करायला सांगितली आहे. म्हणून या 1200-1400 मठांमध्ये असणाऱ्या तरुण मुलांच्या दृष्टीनं जर का आपण या समाजातल्या प्रत्येक ओवीकडे पाहिलं तर आपल्याला समर्थांच्या सांगण्याचा उद्देश काय तो कळेल. आपलं काय होतं, आपण निवृत्त झाल्यावर दासबोध ग्रंथाचा अभ्यास करायला जातो आणि मग जे सुरुवातीपासून आचरण समर्थांनी करायला सांगितलं आहे ते तर आपली वेळ निघूनच गेलेली असते. आणि त्यामुळे असं वाटतं की अरे हे का बरं सांगितलं असेल, हे का बरं सांगितलं असेल. तर त्याच्या मागचं कारण आहे जीवनग्रंथ. जीवनाची सुरुवात करताना आचरण आपलं कसं असावं, कसं नीतिमत्तेनं वागावं, कसं सत्याने वागावं, कसं भगवंताच्या अधिष्ठानाने प्रत्येक गोष्ट करावी, कसं विवेक विचार मनामध्ये असावा, हे सगळं सांगण्यासाठी आणि तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतःच्या आचरणाने समर्थांनी या उत्तम गुणांची कास आपल्याला धरायला सांगितली आहे. हे केलं तर नक्कीच आपलं जीवन सफल होईल. नाही केलं तर काय घडेल, कसं आपण दुसऱ्या चुकीच्या मार्गाला जाऊ, ते आपल्याला पुढल्या समासात समर्थ दाखवून देणार आहेत. ते आपण कोविद्या लक्षणामध्ये असुरी संपत्ती कशी आहे त्याचा आपण पुढल्या वेळेला विचार करूया. तव स्मरण संतत स्फुरणदा याम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तनध्वनिसुरम्य करणी पडो, स्वदेशहित रक्षणा विण दुजी कथा नावडो, तुझ्या समय्या मुची तनुहि देश काळजी पडो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. एक ओंकार करूया. स्वस्थ शरीर, शांत चेहरा, डोळे अलगद मिटलेले, चालू असलेला श्वास सोडून द्यायचा आहे.